नमस्कार शेतकरी बंधूंनो, आजची बातमी खूप महत्त्वाची आहे। आज बेसिकली आपण बघणार आहोत की पीक विम्याबद्दल ज्या नवीन अपडेट आले आहेत ते आपण एक एक करून या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि पीक विम्याबद्दल आणि बाकीच्या सरकारी योजनांबद्दल महत्त्वाच्या अपडेट्स जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल ओके, वारंवार नवीन अपडेट्स मी या चॅनलवर टाकतो। माझं बडी नावाचं चॅनल आहे, त्याला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा ओके। आता बहुतांश शेतकऱ्यांचा प्रश्न आहे की पीक विमा चे जे पैसे आहेत ते खात्यात येत आहेत का, किती जिल्ह्यात आले आहेत, तुमचा क्लेम अप्रूव्ड झाला आहे का, पेंडिंग आहे, हे कसं चेक करायचं आणि अजून किती दिवस वाट पाहावी लागणार शेतकऱ्यांना ओके। आज आपण तारीख आहे 30 एप्रिल 2026 ओके। आज ज्या ताज्या पीक विमा अपडेट आहेत त्या आपण एकदम एक करून पॉईंटनुसार बघून घेणार आहोत ओके। आता जी पहिली अपडेट आलेली आहे ती आहे थकबाकी आणि शेतकऱ्यांची मागणी ओके। आता काय झालं आहे, सर्वात मोठी बातमी म्हणता येईल, कारण की महाराष्ट्रात अजूनही अनेक शेतकऱ्यांना खरीप 2025चा पीक विमा पूर्णपणे त्यांना मिळालेलाच नाही आहे ओके। अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले होते, पण अजून पैसे त्यांना मिळालेले नाही आहेत त्यामुळे अनेक ठिकाणी शेतकरी सरकारकडे पैसे लवकर द्या अशी मागणी करत आहे आणि मला सुद्धा कमेंट येत आहेत। जर तुम्हाला काही कमेंट करायची असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून तुम्ही कमेंट करू शकता तुमची ओके। आता दुसरी जी अपडेट आहे पीक विमाविषयी ती आहे काही भागात विमा मंजुरी व DBT सुरू ओके। आता काही जिल्ह्यात पैसे जमा सुरू झालेले आहेत ओके। आता ही चांगली बातमी म्हणता येईल, काही जिल्ह्यांमध्ये पीक विमा मंजूर झालेला आहे आणि DBTद्वारे पैसे थेट खात्यात आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। जर तुमच्या स्टेटसमध्ये शेतकरी बंधूंनो अप्रूव्ड किंवा क्लेम रेडी दिसत असेल ना, तर तुमचे पैसे 100% लवकरच तुमच्या खात्यात येणार ओके। आता तिसरी जी अपडेट आहे ती आहे अजूनही अनेक शेतकऱ्यांचे क्लेम पेंडिंगवर सुद्धा दाखवत आहेत ओके। आता अजूनही अनेक शेतकऱ्यांचे क्लेम जे आहेत ते पेंडिंग आहेत। जर स्टेटस तुमचा कॅल्क्युलेशन अवेटेड असेल असा दाखवत असेल तर याचा अर्थ काय, अजून नुकसानाचे मूल्यांकन तुमचे चालू आहे, म्हणजे लवकरच तुम्हाला क्लेम दिसून येईल की ॲग्री झाला आहे का डिसॲग्री झाला आहे ओके। त्यामुळे अशा शेतकऱ्यांना पैसे मिळायला अजून वेळ लागू शकतो। आता जी चौथी अपडेट आलेली आहे पीक विम्याविषयी ती आहे नियमांमध्ये बदलांमुळे शेतकरी आता नाराज झालेले आहेत ओके। आता हा महत्त्वाचा मुद्दा म्हणता येईल। आधी काय होत होतं, 72 तासात नुकसानाची तक्रार केली की तुम्हाला विमा लगेच मिळायचा, पण आता नियम बदलले गेले आहे सरकारकडून, ही अट आता काढून टाकली आहे, त्यामुळे अनेक शेतकरी सध्या नाराज आहेत ओके। आता पाचवी जी अपडेट आहे ती आहे काही ठिकाणी घोटाळेही उघड झालेले आहेत ओके। आता काही ठिकाणी पीक विमामध्ये घोटाळे समोर आले आहेत, फेक नोंदणी करून पैसे काढल्याचे प्रकार दिसून येत आहेत आणि जे खरेखर शेतकरी आहेत ज्यांचं खरोखर नुकसान झालं आहे त्यांना पैसे मिळत नाही आहेत, त्यांना थांबावं लागत आहे आणि अशा फेक लोकांना पैसेसुद्धा मिळत आहेत ओके। त्यामुळे खऱ्या शेतकऱ्यांना पैसे मिळण्यात उशीर होत आहे ह्या लोकांमुळे ओके। आता शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना आहे ओके, ही नीट बघून घ्या शेतकरी बंधूंनो, ही महत्त्वाची माहिती आहे। PMFBY या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमचा एकदा स्टेटस चेक करा, तपासा। अप्रूव्ड जर असेल, शो करत असेल तर तुम्हाला पैसे 100% येतील, रिजेक्टेड असेल तर लगेच तुम्ही कृषी कार्यालय तुम्ही संपर्क साधू शकता आणि हेल्प मागू शकता ओके। आणि काही समस्या असेल तर तुम्ही तक्रारसुद्धा नक्की करा आणि तुम्हाला काही प्रश्न असतील, तुमचे समस्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये प्रश्न विचारा तुम्ही, मी नक्की तुम्हाला रिप्लाय देईल ओके। थोडक्यात सांगायचं झालं तर काही ठिकाणी पैसे सुरू झाले आहेत, पण अनेक शेतकरी अजूनही प्रतीक्षेत आहेत त्यांच्या क्लेमसाठी। पुढील काही दिवसात मोठे अपडेटसुद्धा येण्याची शक्यता आहे, त्यामुळे माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा। अशीच पीक विमा आणि शेतकरी अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि तुमच्या गावात पैसे आले का नाही हे कमेंटमध्ये तुम्ही मला नक्की सांगा ओके। थँक्यू।